नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही प्लॉट बघत आहात 6,000 खोड लागवड केलेली आहे. एप्रिल महिन्यामध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी हा प्लॉट लागवड केलेला आहे. तर बऱ्याचदा आपल्याला आपलं लावलेलं पीक व्यवस्थित अन्न घेत आहे का नाही हे आपल्याला कशावरून समजतं ते तुम्हाला मी याच्यामध्ये दाखवतो. आता तुम्ही बघा, जेवढी केळीचे हे मधले पोगे आहेत जे सरळ रेषेत जात आहेत, याचा अर्थ समजायचा की याला पूर्ण पोषण मिळालेलं आहे आणि वाढ अतिशय व्यवस्थित सुरू आहे. आणि तो जो पोगा असतो तो जर वेडावाकडा असेल तर समजायचं की याच्यामध्ये अन्नद्रव्याची कमतरता आहे. आता कुठं तुम्ही काही प्रमाणात पिवळसरपणा बघत आहात, तर ही नत्र आणि मॅग्नेशियम सल्फेटची कमतरता आहे. तर आता याच्यामध्ये आम्ही अमोनियम सल्फेट ड्रिपच्या साह्याने देणार आहोत. तर समजायचं की शेंडा जर सरळ चालत असेल तर समजायचं की आपली केळीची वाढ अतिशय व्यवस्थित आहे, याच्यामध्ये काही अन्नद्रव्याची कमतरता नाही आहे. आणि पानांवरून समजतं की याच्यामध्ये जर आपल्याला थोडं काही प्रमाणात सूक्ष्म अन्नद्रव्याची कमतरता असेल तर ती पानांवरून आपल्याला ओळखता येते. कॅल्शियमची कमतरता असेल, मॅग्नेशियमची असेल किंवा कॅल्शियमची असेल. तर क्वचित ठिकाणी आपल्याला जो थोडा पिवळसरपणा दिसतो आहे ते मॅग्नेशियमची कमतरता आहे. आणि काही प्रमाणात आपल्याला नत्राची कमतरता दिसून येत आहे. तर त्याचं आपण आता नियोजन करणार आहोत.